मी जात आहे त्याच्या गावाला 14 एप्रिल साजरी करायला आणि आम्ही इथे जालन्यातच राहणार आहोत. आता आम्ही तयारी करणार आहोत आणि मग नंतर मस्तपैकी विहारात जाणार आहोत, तळ्यावर जाणार आहोत. वरती डोक्यावर. हॅलो, वेलकम बॅक माय पॉमिक्सच्या चॅनल. आज आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती. सो आज आपण जयंती सेलिब्रेट करणार आहोत. कशी साजरी करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मस्त काल खूप छानपैकी खूप सारे खेळ खेळले विहारात जाऊन, पण ते मी काय शूट नाही केले, थोडेफार केलेत काही. मग ते आडव्या फुटेज त्या काही मला टाकता येणार नाही, तरी मी थोडंसं टाकेल जमलं तर. आणि आज मस्तपैकी यस 14 एप्रिल जी सगळेजण जे भीम सैनिक आहे सगळेजण जी आतुरतेने वाट बघतात 14 एप्रिलची भीम जयंतीची, तो आज दिवस. सो आज सकाळ झालेली आहे, मस्तपैकी वहिनीनं खाली रांगोळीसुद्धा काढले. आता विहारात जायचं आहे, तिथे वंदन करायचं आहे. आणि तर माझा जो सकाळचा जो लुक आहे तो तुम्हाला मी दाखवेल कसा आहे कसा नाही. तर व्हाईट साडी घालणार आहे छानपैकी मस्तपैकी, आणि मग नंतर रात्रीचा लुक जो आहे तो दाखवणार आहे. तर बघूया, आज छान खूप मज्जा येणार आहे. यस. सो हाय, हा आहे माझा लुक सकाळचा. सो आता आम्ही जातोय विहारात आणि मग नंतरचा प्लॅन काय अजून फिक्स नाही आमचा, काय नाही. तर खूपच ऊन आहे. मी दोघे, आई आणि ते मम्मी ते गेलेले आहेत विहारात. आता आम्ही दोघं जाते तिथे. तुम्हाला आमचं विहार दाखवते, विहार आणि रांगोळी दाखवते. हे बघा, छानशी रांगोळी काढली आहे, त्या कोपऱ्यात काढली आहे, कारण की इथं काढली तर गाड्या वगैरे त्याच्यावर जातात, त्यामुळे. रात्री दाखवल, मस्त चमचम दिसतं. सो रात्री दाखवल. समता, समानता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूल्याला अनुसरून या उत्सव समितीच्या वतीनं काही फुलाची पाकळी या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पाहिल्याबरोबर म्हणायचे की नाही आम्हाला नाही जमणार आहे, तुम्ही दुसरा वकील पहा. त्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे वंदन. आज 14 एप्रिल आपण सण हा सगळं खूप थाटामाटात साजरा करतो, आणि असं सर्वांनी विहारामध्ये अशा पांढऱ्या वस्त्रामध्ये यावं अशी मी सर्वांना सांगते, आणि आज शुभेच्छा देते जयंतीला. धन्यवाद ताई. सर्व त्यांनी पण आवाहन केलेले दर रविवारी विहारामध्ये एवढ्या महिला हे आमचं विहार, प्रज्ञा धम्मदीप बुद्ध विहार. सो आता आम्ही जातोय घरी. सो आम्ही आता जातोय घरी. फ्रेंडचं पार्सल येणार आहे घरी, आणि आम्ही आता घरी जाते. आणि मग घरी जाऊन पवन, मला माहीत नाही पवन मला फोन करणार आहे का कसं. तर जर फोन केला तर मग आम्ही बघू, जाऊ, कारण की आता खूपच ऊन तपलंय. पवन आलेले आहेत, पवन आलेले आहेत आता. आणि हिने तिची तयारी काढली. आता म्हणजे नॉर्मल जे अवतार होतं ते घरगुती केलेलं आहे. परत मी थांबले होते पवनसाठी फोटो वगैरे काढायला, आणि आता आम्ही मस्तपैकी फोटोशूट करू. असं काय मान आवटाली काय अशी फोटोशूट झालेला आहे असं सांगणार आहे ना. आता आमचं थोडे फोटोज काढले आहेत वहिनीने छानपैकी. अरे नमस्कार, या मस्तपैकी आम्ही जास्त फोटो नाही काढलेत, 2-3 फोटो काढलेत बस. आणि आता आम्ही रात्री दुसरे कपडे घालणार आहोत, न्यू घेतलेत आम्ही. मी साडी घालणार आहे आणि मी जीन्स पॅन्ट घालणार आहे मस्तपैकी. 14 एप्रिल हे त्यांची 14 एप्रिल त्यांच्या माहेरी साजरी करणार आहे, आणि मी माझी 14 एप्रिल माझ्या माहेरी साजरी करणार आहे. सो मग हे जाणार आहेत आता. रात्री असाल का तुम्ही? नाही, फोटो काढायला फोटो काढायला काय. बरं ठीक आहे, जाऊ द्या. भूक लागली का? आता आम्ही जेवण करतो आणि नंतर भेटू, आपण रात्री भेटू. आता जेवण करून जाते ते
रोज घाला आमच्या याच्यात गाडीत, घरात गाडी. नाही विश्वास जा. बाय, करा एन्जॉय. हे आता चाललेत घरी आणि आपण ही जाणार आहोत घरात. मी ही तयारी काढली. आता रात्रीची थोडं आराम करायचं आहे आपल्याला. आराम करू आणि मग नंतर रात्री 5 वाजता म्हटलेत. 5 वाजता काही निघणार नाही मिरवणूक आपली. सो आपण बघू, तयारी बिहारी करू. 5-6 वाजता आपण तयारीला लागू आणि मग नंतर जाऊ. सो ज्या गोष्टीची उत्सुकता होती ती गोष्ट आज आहे. सो सकाळचं तुम्ही बघितलं असेल ब्लॉग आणि आत्ताची माझी तयारी छान दिसत आहे. आज ही साडी घातलेली आहे आणि आता आपला DJ जी मिरवणूक आहे ती येते. ती तुम्हाला दाखवते मी कशी येतं कशी नाही तर. सो तुम्हाला मी दाखवणार होते की मी तुम्हाला सकाळी म्हटले होते की लाईटिंग लावलेली आहे, किती छान आपलं घर दिसत आहे, ते तुम्हाला दाखवते. एक मिनिट. सो आपलं रात्री लाईटिंग लावल्यानंतर हे असं काही दिसत आहे, किती छान. वाव, मस्त मस्त. आणि सकाळीच बहिणीने तुम्हाला आता मी सगळं दाखवलं की रांगोळी सकाळी काढली होती. ही रांगोळी काढलेली इथे काढली नाही कारण की येणं जाणं इथून स्टार्ट होतं, त्यामुळे काढली नव्हती. बाजूला काढली म्हणजे त्याला कोणाचा धक्कासुद्धा लागणार आणि काही नाही. सो आपण आता जाणार आहोत. बाबा पण तयार झालेत. बाबाही जाणार आहेत मिरवणुकीत. जास्त लांब नाही जाणार, थोड्याच इथं जाणार आहेत, पण जाणार आहे. म्हणजे सो हा आहे आज माझा लुक 14 एप्रिलचा रात्रीचा. कसा वाटला मला सांगसाल. वंडरफुल. मला असं वाटतं मी खूप छान दिसत आहे आणि मी मेकअप घरी केलेला आहे, मी माझ्या स्वतःच्या हाताने. असं छान दिसत आहे. DJ तुम्हाला आवाज येणार नाही, बस डान्स वगैरे दाखवून कशी आमची मिरवणूक निघती वगैरे 14 एप्रिल आम्ही कशी साजरी करतो, सेलिब्रेट करतो ते तुम्हाला दाखवणार आहे. थोड्याच वेळात आपल्या दारासमोर येणार आहे आपली मिरवणूक. मग आपण जाऊया छानपैकी. मी स्वतःलाच खूप मला आवडायली. मला दे ना, मला देतोस. मी ब्लॉक करते दादू. फोटो काढला. ओके. गाड्या कधी नाही नंतर नाही इथं आपल्या ढोलवकेल ते आल्यावर गाडी घेऊन जाऊ आपण. अरे भाऊ गिफ्ट आहे रे त्याच्याकडं. काय गिफ्ट? आईच्या पर्स मध्ये. चलो. सो आता तयारी होतीये. अरे येते फटाके वाजते. तुला फटाक्याची भीती वाटते का?
आमची 14 एप्रिल खूप छान झालेली आहे. पण आम्ही खूप जास्त लांबपर्यंत गेलो होतो यावेळेस. आणि आता थांबलोय जेवायला खायला. Yes. आता इथे थांबलोय आम्ही. यावेळेस जास्त लांब गेली होती, पुतळ्यापर्यंत गेली होती रॅली. आणि आता खायला थांबलोय आम्ही. सो माझं नाव काय आहे? आम्ही पण पुतळ्यापर्यंत गेलो आलो वापस. समीक्षा. जोरात समीक्षा म्हण. थमिकता. आणि तुम्हाला काय म्हणतो मग? जोरात भादी माव. सो आम्ही आता घरी आलोय. 14 एप्रिल झाली. 14 एप्रिल खूप छान वाटलं. खूप 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 मजा आली. घरी पार्सल आईस्क्रीम वगैरे आणली, पापाची खाल्ली. पवन ही खूप एन्जॉय करत होती तिकडं. जर पवनही व्हिडिओ काढला असेल तर मी तो व्हिडिओ एक क्लिप टाकेल त्यांच्या डान्सची वगैरे. खूप छान वाटलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना परत एकदा भीम जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. जय भीम.